महाराष्ट्रातील एका हिरव्यागार गावात दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैलांची शर्यत भरवली जायची. गावकरी लहान मोठे मुळे सगळे या दिवसाची आतुरतेने वाट पाहायचे. त्या गावात गणपत नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे दोन देखणे, मजबूत आणि अतिशय हुशार बैल होते, राजा आणि सर्जा. राजा काळा आणि तगडा होता, तर सर्जा पांढरा आणि चपळ. दोघेही गणपतचे फार लाडके. शर्यतीच्या आदल्या दिवशी गणपत दोन्ही बैलांना नीट आंघोळ घालतो, त्यांच्या शरीराला तेल चोळतो, गळ्यात रंगीत माठ बांधतो आणि शिंगांना सुंदर रंग लावतो. राजा आणि सर्जा दोघेही तयार होतात. डोळ्यांत चमक, शरीरात उत्साह. शर्यतीच्या मैदानावर लोकांची गर्दी उसळलेली. ढोल ताशांच्या गजर, धुळीत नाचणारी पायी आणि उत्साहाने भरलेलं वातावरण. गणूने हळूच दोन्ही बैलांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, आज आपला दिवस आहे रे राजा सर्जा, धावून दाखवा. ढोलाचा मोठा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. राजा जोरात धावला, सर्जा त्याच्या बरोबरीने झपाझप पुढे जात होता. वाऱ्यासारखे दोघे धावत होते. मधल्या टप्प्यावर एक मोठा दगड रस्त्यात आला. राजा चपळाईने उडी मारून बाजूला झाला आणि सर्जानेही जोरदार पावलं उचलली. लोकांनी तवया वाजवल्या. शेवटच्या टप्प्यात गणपतचे बैल बाकी सर्वांपेक्षा पुढे गेले आणि पहिल्या क्रमांकाने शर्यत जिंकली. गावकरी आनंदाने ओरडले, गणपतच्या बैलांचा विजय झाला. गणपतने दोन्ही बैलांना मिठी मारली. राजा आणि सर्जाने देखील समाधानाने हुंकारले, जणू म्हणत होते, आम्ही गेले रे. जर ही कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा अनेक कथांसाठी धन्यवाद.